रामकृष्णारी मंडळी, जर आपण बनवूयात आज रामकृष्णारी मंडळी, तर मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर खरं तर हा जो बो जो आहे ना आपण जो बनवणार आहे, तर तो मला मी साल नाही सांगू शकत, पण मी खूप लहान होते त्यावेळेला आशिकी पिक्चर आला होता। त्यावेळेस आशिकी पिक्चरमध्ये असा वाला बो जो आहे तो त्या हिरोईनने घातला होता। त्यावेळेला शाळेमध्ये त्यावेळेला तर इतकं मोबाईल पण नव्हता आणि काही सोर्स पण नव्हते गाण्याजोगं, तर त्यावेळेला आम्ही हा बो घरी बनवला होता। म्हणजे मशीनला टाके वगैरे मशीनवर आम्ही हा बो बनवला होता। आणि त्यावेळेस मी नव्हता घातला, माझी छोटी केस होती। माझ्या बहिणीचा अजून फोटो आहे त्या बोवरचा, की जो बो आम्ही घरी बनवला। तर आशिकीमधला हा बो आहे जो आता खूप ट्रेंडिंगमध्ये आलेला आहे। तर मी पण आणि हे जे कापड आहे मी पण म्हटलं आपण बनवून बघावं। आणि हे जे आहे ना कापड, मला दिवाळीमध्ये ह्याच्यामध्ये तूप आलं होतं, म्हणजे तुपाचं गोवर्धन तुपाचं पॅकेट आलं होतं, तर त्याच्यासोबत आलेलं हे कापड होतं, गुंडाळून त्याला मस्त पॅकिंग वगैरे केली होती। पण आता म्हटलं आपल्याकडे असंही मी विचार करून त्याला 2-3 वर्ष झाले सांभाळून ठेवले, त्याच्यासाठी की कधीतरी ब्लाउजला वगैरे उपयोगाला येईल, पण तो हे कधी कलर मला उपयोगाला आलाच नाही। मग आता आपण याचा उपयोग करून हा बो बनवूया। त्याच्यासाठी हे स्क्वेअरवाले 2 तुकडे केलेले आहेत, कपड्याचे स्क्वेअरवाले 2 तुकडे केले आहेत, खाली एक आहे वर एक आहे। आणि त्याच्यासाठी फक्त हे क्लिप आणली आत्ता, माझ्याकडे घरात असल्या क्लिप नव्हत्या, कारण मला असल्या क्लिप लावायला आवडत नाही। हे क्लिप आणली आणि ही दोरी जी आहे डिझाईनची, म्हणजे काय म्हणतात लेस, ही घरातच होती माझ्याकडे। आणि दुसरा एक आहे जो पिवळ्या रंगाची दोरा आणि पिवळ्या रंगाची दोरा आणि एक सुई, बस एवढ्या 2-3-4 गोष्टी पाहिजे। वरती पोर आहेत ना खूप डेंजर आहेत बापरे, सारखी भांडतात, सारखी धपाधपा आवाज मारतात आणि हिरभळ परेशान करतात। दिवसा बिन संध्याकाळी लय परेशान करतात, संध्याकाळी झोपूनच देत नाही।